आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आनंदीच्या हुशारीमुळे मुलं तर रूमच्या बाहेर आलेले असतात. पण आरती आणि अर्चीला पाहून इकडे जो काही युगंधर असतो तो म्हणत असतो, तुम्ही दोघी इथे काय करताय? इकडनं शिल्पासुद्धा म्हणत असते, या तर आनंदीच्या बहिणी आहेत. तुम्ही काय नवीन धंदा सुरू केला आहे का आता पोरी पळवण्याचा? त्यावर इकडनं जो काही पृथ्वी असतो तो सुद्धा चिडलेला असतो. तो म्हणत असतो, आरती तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात येऊन मितालीला हात लावण्याची? इकडनं शिल्पासुद्धा अजिबातच शांत बसत नसते. ती युगंधरला म्हणत असते, युगंधर बघितलंस का किती कोडगळपणा या मुलींच्या अंगात? हिंमत कशी झाली यांची मालक साहेबांच्या घरात येऊन त्यांच्या मुलीला हात लावण्याची, घेऊन जाण्याची? युगंधर मी तुला सांगते आत्ताच यांना पोलिसांच्या ताब्यात दे असं म्हटल्यानंतर इकडे जो काही विद्याधर असतो तो सुद्धा शांत बसत नाही. त्याला तर आयती संधीच मिळालेली असते हे सगळं काही बोलण्याची. तो म्हणत असतो, शिल्पाताई तू अजिबात काळजी करू नको, आपला दादा हा न्यायाचा पुजारी आहे, त्यामुळे तो त्या पोरींना चांगला जाब विचारेल. दादा विचार रे जाब त्यांना, असंही ते विद्याधर मुद्दाम म्हणत असतो. आता युगंधर इकडे अर्ची आणि आरतीला जाब विचारणारच असतो. तितक्या तिकडनं आनंदी मालक साहेबांना थांबवत असते. ती म्हणत असते, मालक साहेब थांबा, माझ्या बहिणीवर तुम्ही अजिबातच रागवायचं नाही, कारण त्यांनी जे काही केलेलं आहे ते फक्त माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे. आनंदीच्या तोंडातून हे शब्द ऐकल्याबरोबर ह्या तिन्ही मुलांना धक्का बसला. पृथ्वी तरी इकडे फार चिडलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, अगं आनंदी आणखी काय काय करणारच तू? आमच्या घराची आणि आमची ऑलरेडी तू वाट लावलीस, आता हे राहिलं होतं का करायचं? इकडनं प्रांजलसुद्धा चिडलेला असतो. प्रांजल म्हणत असतो, हे काय चाललंय सगळं? म्हणजे आता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातल्या मुलींना किडनॅपसुद्धा करणार आहात का? असं चिडतच म्हणत असतो. इकडनं पृथ्वीसुद्धा आनंदीला म्हणत असतो, अगं किती आणखी खालच्या थराला जाणार आहेस आनंद? सगळं काही पृथ्वीने म्हटल्यानंतर आरतीचा पारा चढलेला असतो. आरती चिडतच म्हणत असते, बस करा, एकही शब्द तुम्ही आता बोलायचं नाही. हा असाच राग असाच त्रास आम्हाला सुद्धा झाला होता जेव्हा तुमच्या या लाडक्या काकांनी आनंदीच्या भर लग्नाच्या मंडपातून आदल्या रात्री तिला पळवून नेलं होतं. हे शब्द जेव्हा आरतीच्या तोंडातून सगळेच जण ऐकतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, विशेष करून इथे तिन्ही मुलांना. इकडे आरती पुढे म्हणत असते, तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी बळजबरी करण्यासाठी हा तुमचा लाडका काका तिला आदल्या रात्री घेऊन गेला होता. हे ऐकल्यानंतर तर मुलांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडनं जी काही आरची असते ती सुद्धा म्हणायला सुरुवात करते. ती म्हणत असते, हो तेव्हा कुठे गेला होता तुमचा हा कायदा? जेव्हा तुमच्या या काकाने आमच्या आबांच्या छातीवर पाय देऊन आनंद दिदीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता तेव्हा कुठे गेलता हा तुमचा कायदा? असंही ते आर्चीने बोलल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. विद्याधरला तर नेमकं तोंड कुठं लपवावं हेच कळत नसतं. इकडे जी काही मिताली असते ती समोर येते आणि म्हणत असते, आरती काय बोलतेस तू? तू कळते का तुला काय बोलतेस? काका आणि आनंदी असं म्हटल्याबरोबर आरती म्हणत असते, हो हेच सत्य आहे आणि हेच सत्य घरच्यांनी तुमच्या सगळ्यांपासून लपून ठेवलेलं आहे. जेव्हा हे सगळं काही आरती स्पष्ट करते तेव्हा मात्र विद्याधरला कुठं तोंड लपवावं हेच कळत नसतं. आरची आणि आरतीने त्यांचं तर काम केलेलं असतं. इकडे आनंदी म्हणत असते, आरतीताई थांब मी सगळं काही सांगते असं म्हणून ती पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी तुमच्या बाबाचं लग्न माझ्यासोबत कधीही ठरलं नव्हतं. माझं दुसऱ्याच मुलाशी लग्न ठरलं होतं, पण तुमच्या या विद्याधर काकाची माझ्यावर वाईट नजर होती. जेव्हा हे शिल्पा ऐकते तेव्हा ती चिडतच आनंदीला म्हणत असते, आनंदी तुझं तोंड बंद कर, एकही शब्द बोलू नकोस. तुझ्या बहिणीच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी हे सगळं काही तू बोलतेस ना? असं म्हटल्याबरोबर पृथ्वी समोर येतो आणि पृथ्वी म्हणत असं, आत्या तू शांत हो. आनंदी काय बोलतेस तू मला सांग, मला सत्य जाणूनच घ्यायचं आहे. असं मुलांनी म्हटल्याबरोबर इकडे विद्याधरला तर टेन्शन आलेलं असतं. मिताली आणि प्रांजलसुद्धा म्हणत असतात, हो आज आम्हाला सगळं सत्य जाणूनच घ्यायचं आहे. आनंदी सांग नेमकं काय काय झालेलं आहे आणि घरच्यांनी आमच्यापासून काय काय लपून ठेवलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर आनंदी आता झालेला सगळा प्रकारे ते घरच्यांना सांगत असते आणि मुलांना सुद्धा ती सांगत असते की या विद्याधरने आमच्या आबांच्या छातीवर पाय ठेवून आम्हाला त्रास दिला, आम्हाला घराच्या बाहेर काढण्याची धमकी दिली, तेव्हासुद्धा मालक साहेबांनी आम्हाला वाचवलं. तेवढ्यावरच न थांबता हा विद्याधर लग्नाच्या आदल्या रात्री आमच्या घरी बाईच्या वेशात आला आणि मला किडनॅप करून घेऊन गेला. माझ्यावर जोर जबरदस्ती करणार होता. तितक्यातच मालक साहेब आले आणि मला वाचवलं, माझी अब्रू वाचवली. पण या सगळ्या प्रकारामुळे माझं लग्न मोडलं. माझ्याशी लग्न करायला कुणीही तयार नव्हतं. सगळ्या लोकांना प्रश्न पडला होता की आता या मुलीशी लग्न कोण करेल? तेव्हाच मात्र मालक साहेब समोर आले आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलं. ज्या रात्री मी या घरात लग्न करून आले तेव्हाच मला मालक साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, मी तुला एक बायको म्हणून, सून म्हणून किंवा मुलांची आई म्हणून कुठलाही अधिकार देऊ शकणार नाही. हे स्पष्ट मला मालक साहेबांनी सांगितलं होतं. अरे पृथ्वी, हे लग्न फक्त समाजाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, एक माणुसकीचं लग्न आहे आणि तुमच्या विद्याधर काकांचे पाप लपवण्यासाठी केलेलं लग्न आहे. असं म्हटल्यानंतर मुलांना कळत नसतं नेमकं हे काय चाललंय.
इकडे आता जे काही गोंधळलेले मुलं आहेत त्यांना समजवण्याचं काम आनंदी आणखीसुद्धा करत असते. ती म्हणत असते की हे बघ पृथ्वी, तुम्ही माझा कितीही द्वेष करा, रागराग करा, पण मालक साहेबांचा द्वेष कधीही करू नका. कारण की त्यांनी हे लग्न फक्त माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे. त्यांच्या मनात आणखीही समिधाताईच आहेत. त्यांनी कधीही मला तुमची आई होण्याचा अधिकार दिलेला नाही, या घरची सून होण्याचा सुद्धा नाही. हे फक्त लग्न एक माणुसकीच्या नात्याने झालेलं आहे. आता आनंदीने सगळं तर स्पष्ट केलेलं असतं, मुलांसमोर आलेलं असतं, पण मुलं गोंधळलेली असतात आणि त्यांना जास्त गोंधळण्याचं काम इकडनं विद्याधर आणखी करू लागलेला असतो. तो समोर येतो आणि आनंदी समोर टाळ्या वाजवायला सुरुवात करत असतो आणि म्हणत असतो, वा काय ड्रामा रचलास ना, चांगली कथा होती की, सॉलिड कथा होती, एकदम काळजाला भिडणारी. पण मुलांनो, तुम्ही यांच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास ठेवू नका. हा जो तुमचा बाप आहे ना, तो साधा माणूस नाही. या माणसाला स्वतःची पापं दुसऱ्यांच्या माती कशी मारायची हे चांगलंच माहीत आहे आणि याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. थांबा, असं म्हणून तो आता एक मोबाईल काढतो आणि ते शलाकाला कॉल करत असतो. शलाकाला म्हणत असतो, घेऊन ये त्याला आतमध्ये. असं म्हटल्याबरोबर आता इकडे जी काही शलाका असते ती आतमध्ये आलेली असते. जेव्हा युगंधर शलाकाला पाहतो तेव्हा मात्र त्याला तर धक्काच बसलेला असतो. शलाका, तू इथे काय करतेस असं म्हटल्याबरोबर ही शलाका त्याच्याकडे रागानेच पाहत असते. पृथ्वी जेव्हा त्या माणसाला बघतो तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, हा माणूस तोच ना. त्यावर विद्याधर म्हणत असतो, हो तोच माणूस. पृथ्वी, अगदी करेक्ट ओळखलंस तू. हा जो तोच माणूस आहे ज्याने माझ्या गाडीत बॉम्ब ठेवलाय असं या युगंधरला सांगितलं होतं. पण आता खरं काय आहे ना, हाच त्याच्या तोंडाने सांगेल. असं म्हटल्यानंतर आता इकडे युगंधरला आणि आनंदीला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडे जो काही विद्याधर असतो समोर येतो आणि त्याला धमकावण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, खरं सांग, आता जर तू खरं नाही ना बोलला की तुझं तंगडच मोडील. आता मुलांना तर हा गोंधळ काही केल्या काही समजत नसतो. आता तो माणूस त्याचं तोंड उघडतो आणि सगळ्यांना म्हणतो, तो जो काही दारुगोळा होता मला विद्याधर सरांनी नाही तर युगंधर सरांनी दिला होता. त्यांनी मला भरपूर सारे पैसे दिले होते आणि तो दारुगोळा विद्याधर सरांच्या गाडीत ठेवायला सांगितला होता आणि तो स्फोटसुद्धा त्यांनीच घडून आणला. हे जेव्हा त्या माणसाने सगळं स्पष्ट केलं तेव्हा मात्र इकडे मुलांना फार मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. आता हे सगळं काही सांगून तो माणूस तर निघून गेलेला असतो. इकडे युगंधरसुद्धा शांत उभा असतो, कारण की त्याला चांगलंच माहीत झालेलं असतं की आता सत्य समोर आलेलं आहे. यात काही बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही. इकडे विद्याधर मात्र अजिबात शांत बसत नाही. तो मुलांसमोर येतो आणि मुलांना म्हणत असतो, हे बघा पोरांनो, हे खरं आहे, हे सत्य आहे. हे सगळं काही यांनी घडून आणलं आणि या सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावर फोडलं आणि अगदी तसंच या आनंदीची आबरू वगैरे हे सगळं काही माझ्यावर त्यांनी ढकललं. या दोघांचा हा बनाव आहे. मी तर असा माणूस आहे जो आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहतो. माझ्या पत्नीशिवाय मी दुसऱ्या कोणत्या मुलींकडे डोळे उघडे करून सुद्धा पाहत नाही. हो का नाही धने? असं म्हटल्याबरोबर इकडनं धनश्री बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अरे मुलांनो, तुमचे काका जे बोलतात ते अगदी खरं आहे. तुमचे काका इतकी नीच हरकत कधीही करू शकणार नाहीत, असंही ते धनश्री म्हणत असते. तेव्हा मात्र आनंदी आणि आरतीला तर धक्काच बसलेला असतो. विद्याधर एवढ्यावर थांबत नाही. विद्याधर म्हणत असतो, अरे मुलांनो, तुम्हाला तर मी आता सगळं सत्य सांगतो. खरं तर या आनंदीवर माझी वाईट नजर नव्हतीच कधी. ती वाईट नजर तुमच्या बापाची होती. तुमच्या बापाला खरं तर ही आनंदी आवडली होती आणि म्हणूनच त्याने हा घाट घातला. जेव्हा ही आनंदी ऐकते तेव्हा मात्र आनंदीचा पारा चढलेला. आनंदी युगंधरला म्हणत असते, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही आणि किती पाप करणार आहात. अहो देवाला तरी घाबरा. असं म्हटल्याबरोबर हा विद्याधर तिच्यावरच चिडतो आणि म्हणत असतो, अगं तू गप्प बस, तुला बोलून दिलं ना, आता मला बोलून दे. अरे पोरांनो, हा जो वाडा आहे, हे घर आहे ना, या युगंधरच्या तालावर नाचतं. हा स्वतःला संत पुरुष म्हणून दाखवण्यासाठी याने आनंदीचं लग्न एका दुसऱ्याच पोराबरोबर लावलं आणि जे काही त्यांनी कृत्य मी केलं आहे असं सांगितलंय का, ते सगळं कृत्य आनंदीबरोबर यांनीच केलं आहे. लग्नादिवशी त्या मुलाला गायब करण्याचं कामसुद्धा यांनीच केलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर इकडनं आनंदी म्हणत असते, हे सगळं काही साप खोटं आहे. तुम्ही जे काही बोलताय ते सगळं खोटं आहे. खरं तर तुम्हीच मला किडनॅप केलं आणि तुम्हीच माझ्यावर जोर जबरदस्ती केली. असं म्हटल्यानंतर हा विद्याधर तिच्यावर ओरडतो आणि तो इकडे पोरांना म्हणत असतो, खरं तर ही आनंदीसुद्धा युगंधरच्या प्लॅनिंगमध्ये सामील आहे. तिला खरं तर ही सगळी संपत्ती हवी होती. तिला मालकीन व्हायचं होतं, म्हणूनच तिने युगंधरशी लग्न केलं आणि युगंधरच्या प्लॅनिंगमध्ये सामील झाली. जेव्हा हे सगळं काही आरती ऐकते तेव्हा मात्र आरतीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आरती म्हणत असते, तुम्ही किती आणि काय काय खोटं बोलणार आहात. स्वतःची पापं लपवण्यासाठी एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत. तुम्हीच किडनॅप करून हे सगळं काही मालक साहेबावर ढकलताय. मग जे काही पोलीस होते ते पोलीस खोटं बोलतात का. असं म्हटल्याबरोबर इकडनं विद्याधर म्हणत, ओ आरती मॅडम, ते पोलिसांचं सांगताय का तुम्ही. ते पोलीस तर मालक साहेब खिशात घेऊन फिरतात.
त्यांचं काय सांगताय तुम्ही आम्हाला, असं म्हटल्यानंतर इकडनं धनश्रीसुद्धा नवऱ्याची बाजू ओढत असते. ती म्हणत असते, अरे मुलांनो विचार करा, हे सगळं काही खोटं आहे, हे सगळं काही फक्त या दोघांनी घडून आणलेलं आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही शलाका असते ती सुद्धा म्हणू लागते. ती म्हणत असते, अरे मुलांनो खरं तर तुमचा काका जो काही म्हणतोय तो अगदी खरं आहे. कारण की ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी तो एका कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याचासुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, पोरांनो विचार करा, बघा तुमची मावशीसुद्धा असं सगळं बोलते, मग मी खोटं बोलत असेल का सांगा. आणि जर मी एवढाच क्रूर असतो, एवढेच वाईट धंदे केले असते तर आज बाहेर असतो का, मला पोलिसांनी आत टाकलं नसतं का. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही धनश्री असते ती सुद्धा आणखीसुद्धा नवऱ्याची बाजू घेत असते. ती म्हणत असते, जेव्हा यांना पोलिस घेऊन गेले तेव्हा मात्र या आनंदी पुढे मी पदर पसरेला. तिला म्हटले, बाई तुझं झालंय ना आता भाऊजींशी लग्न, मग आता यांना सोडव. असं म्हटल्यानंतर तिने कुठे पोलीस स्टेशनला जाऊन ही केस मागे घेतली. आता धनश्रीचे हे शब्द ऐकल्यानंतर इकडे आनंदीला तर धक्काच बसलेला असतो. आनंदी म्हणत असते, अहो धनश्री ताई किती खोटं बोलतात, खरं तर ती सही माझ्याकडनं धोक्याने घेतली होती हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना. विद्याधर म्हणत असतो, धोक्याने नाही तर अटीने घेतली होती, सौदा केला होतास तू. या युगंधरच्या प्लॅनिंगमध्ये तू सामील होतीस. तुमच्या दोघांचा प्लॅन होता की मला आयुष्यभर जेलमध्ये सडवायचं, म्हणूनच हे सगळं काही केलं आहे. त्यावर आनंदी म्हणत असते, मुलांनो तुम्ही विश्वास ठेवा, मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे. या तुमच्या काकाने खरंच मला किडनॅप केलं होतं आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, असंही ते आनंदी म्हणत असते. इकडनं विद्याधर म्हणत असतो, अरे पोरांनो माझा ऐका तुम्ही, एवढा मोठा पुरावा तुमच्यासमोर असूनसुद्धा तुम्ही असं काय बोलताय. असं म्हटल्यानंतर आता मुलांना तर कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. इकडनं माई म्हणत, मुलांनो तुम्ही आता समजदार झालात, काय खरं काय खोटं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. असं माई म्हटल्याबरोबर आता मुलांना भडकवण्याचं काम इकडनं विद्याधर करत असतो, शलाका करत असते. इकडे आनंदी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत, पृथ्वी तू ऐकून घे ना, यात मालक साहेबांची काही चूक नाहीये, त्यांचं काही चुकलेलं नाही, हे सगळं काही कारस्थान फक्त तुमच्या काकांचं आहे. इकडे विद्याधर सुद्धा पोरांना सांगत असतो, हा तुमचा बाप साधा नाही, हा क्रूर माणूस आहे. हे सगळं काही मुलांना भडकवण्याचं काम करत असतो. इकडे शलाका सुद्धा बोलत असते. युगंधर सुरुवातीला तर शांत होत असतो, मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला फार त्रास होत असतो. अक्षरशः तो सगळ्यावर ओरडलेला असतो आणि शांत बसत असतो. तो म्हणत असतो, कुणालाही काही स्पष्टीकरण देण्याची मला तर गरज नाही, कुणाला विश्वास ठेवायचा आहे किंवा नाही ठेवायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, मालक साहेब असं काय बोलताय, मुलांसमोर सत्य आलं पाहिजे. त्यावर युगंधर म्हणत असतो, हे बघा पोरांनो, तुमच्यासमोर एक खोटं आहे आणि एक खरं आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे नेमकं खरं काय आणि खोटं काय. तुम्ही समजदार झालात, तुम्हाला निर्णय घेण्याची चांगलीच कल्पना आहे, त्यामुळे हे सगळं काही मी तुमच्यावर सोडतो. असं म्हणून आता युगंधर तिथून निघून गेलेला असतो. मुलांना इकडे फार टेन्शन आलेलं असतं, कळत नसतं नेमकं हे काय चाललंय म्हणून. तेव्हा इकडनं माई म्हणत असतात, हे बघा मुलांना, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला आशा आहे की तुम्ही सत्याची बाजू निवडतान, जे खरं आहे ते तुम्हाला पटेल आणि खोटं तुम्ही मोडून टाकतान. असं म्हटल्यानंतर बापूसुद्धा म्हणत असतात, मुलांना तुम्ही काळजी करू नका, नीट विचार करा आणि निर्णय घ्या. असं म्हटल्यानंतर इकडनं आनंदीसुद्धा टेन्शनमध्ये असते. पृथ्वी म्हणत असतो, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी थोडा वेळ हवा आहे. असं म्हणून हे तिघेही त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. आता नेमकं मुलं काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे पृथ्वीने तर मालक साहेबांचं म्हणणं खरं आहे असं ठरवलेलं असतं, पण मात्र त्यांनी एक दुसरे हात ठेवलेले असते की तुम्ही आनंदीशी डिवोर्स घ्या. आता हे सगळं ऐकल्यानंतर आनंदीला तर धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा.